नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमएच सेट परीक्षा 2026च्या संदर्भानं विविध वर्तमानपत्रातून ज्या न्यूज प्रकाशित झालेल्या आहेत त्या न्यूजनुसार नेमकी 2026ची सेट परीक्षा कधी होणार आहे, त्याचबरोबर ही परीक्षा वर्षातून किती वेळा होणार आहे, त्याचबरोबर या परीक्षेच्या संदर्भानं स्टडी मटेरियल, त्याचबरोबर जे ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत आणि सराव पेपर आहेत या संदर्भानं सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सेट परीक्षेची अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत कळून जाईल। त्याचबरोबर सराव पेपर आणि ओल्ड पेपर याचीही माहिती तुम्हाला कळून जाईल। सर्वप्रथम आपण महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रातील न्यूज वाचून घेऊयात आणि नंतर आपण सविस्तर चर्चा करूयात। न्यूज काय आहे बघा, वेळापत्रकानुसार यंदा जून जुलैमध्येच सेट परीक्षा या पद्धतीची न्यूज आहे आणि त्यामध्येच परत असं पण दिले आहे की वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा विचार। ठीक आहे, तर मटा प्रतिनिधी पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणारी राज्य पात्रता परीक्षा जिला आपण सेट परीक्षा असं म्हणतो, यंदा नियोजित वेळापत्रकानुसार जून जुलैमध्ये महिन्यातच होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी दिली। राष्ट्रीय पात्रता परीक्षेप्रमाणेच सेट वर्षातून दोनदा घेण्याच्या दृष्टीने विद्यापीठ पातळीवर विचार सुरू असल्याचे डॉक्टर गोसावी यांनी स्पष्ट केले। विद्यापीठा आयोजित कार्यक्रमानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना डॉक्टर गोसावी यांनी सेट व पेट बाबत ही माहिती दिली। थोडक्यामध्ये या न्यूजचा सारांश असा आहे की जून जुलैमध्येच यंदाची सेट परीक्षा होणार आहे आणि पेटसुद्धा ऑर्गनाईज होणार आहे, परंतु एक न्यू जी अपडेट आहे की वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा विचार जो आहे तो विद्यापीठ करत आहे। आणि बातमीला दुजोरा यासाठी आपण देऊ शकतो, आता आपण लगेच तयारीला यासाठी लागू शकतो कारण खुद्द कुलगुरूंनीच ही न्यूज दिलेली आहे, त्यामुळं आपण आता निश्चितचपणे अभ्यासाच्या तयारीला लागू शकतो। त्या पद्धतीनं आपला जो काही अभ्यासाचा प्लॅन आहे तो आता आपण आखायला पाहिजे। आता परीक्षा म्हटलं की आता सर्वप्रथम सेट परीक्षा म्हटलं की आपल्याला ओल्ड क्वेश्चन पेपरचा विचार करावा लागतो आणि सराव पेपर। ठीक आहे, अभ्यासाबरोबर दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ओल्ड क्वेश्चन पेपर आणि मॉडेल क्वेश्चन पेपर। आपण ओल्ड क्वेश्चन पेपर आपलं जे ॲप आहे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप, या ॲपमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेले आहेत। नंतरची ती न्यूज आहे दुसऱ्या वर्तमानपत्रातली ती पण आपण वाचन करूया, परंतु तुम्हाला ओल्ड क्वेश्चन पेपर जे आहे ते 2011 पासून ते 2025 पर्यंत म्हणजे जवळपास 14 पेपर तुम्हाला तिथं ओल्ड क्वेश्चन पेपर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। त्या ॲपमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही ते ओल्ड क्वेश्चन पेपर ऑनलाईन पद्धतीने सोडू शकता कितीही वेळा, त्याचबरोबर त्याची PDF व्ह्यूज करू शकता। ठीक आहे, आणि त्या प्रत्येक पेपरचा विश्लेषणाचा व्हिडिओ देखील पाहू शकता। आता लगेच तुमचा सराव व्हावा म्हणून मागील वर्षी झालेला म्हणजे 15 जून 2025ला जो पेपर झाला होता सेट परीक्षेचा, हा पेपर क्रमांक 1, या परीक्षेचा पेपर क्रमांक 1 तुम्हाला ॲपमध्ये फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। कारण हे सर्वच्या सर्व जे प्रश्न आहेत तुम्ही एकदा सोडवा आणि तुम्हाला कळून येईल की सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 जो अनिवार्य असतो त्याचं नेमकं स्वरूप कसं असतं, प्रश्न कसे विचारतात याचा तुम्हाला आवाका येईल। आणि तुम्ही सर्वांनी आपलं ॲप डाउनलोड करा आणि तो जो फ्री पेपर आहे तो सोडवा। ज्यांना ओल्ड क्वेश्चन पेपर जॉईन करायचे आहेत ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि लगेचच तुम्हाला काही दिवसाच्या आत मॉडेल क्वेश्चन पेपरसुद्धा तुम्हाला त्या ॲपमध्येच उपलब्ध करून देण्यात येतील। हे मॉडेल क्वेश्चन पेपरसुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं किती वेळा सोडू शकता, त्याचबरोबर तुम्ही त्याचा PDF व्ह्यू करू शकता। तुम्हाला PDF डाउनलोड करता येणार नाही, व्ह्यू करता येईल आणि प्रत्येक मॉडेल क्वेश्चन पेपरचा तुम्हाला व्हिडिओसुद्धा तिथं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। दुसऱ्या वर्तमानपत्रातील म्हणजे पुढारी वृत्तसेवा या वर्तमानपत्रातील ही जी न्यूज आहे ती पण याच आशयाची आहे। बघा, सेट परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार, जुलै आणि डिसेंबर महिन्यात परीक्षा होणार, कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांची माहिती। जसं आपण मठाची बातमी वाचली
त्याच पद्धतीनं पुढारी वृत्तसेवा या वर्तमानपत्राच्या बातमीचा सारांश हाच आहे की परीक्षा ही जून जुलैमध्येच होईल, त्यामुळं आपण अभ्यासाला लागा. आणि याच्यामध्ये अपडेट ही आहे, जे परीक्षा देतात दरवर्षी तर त्यांच्यासाठी परत एक संधी, म्हणजे वर्षातून 2दा परीक्षा घेण्याचा मानस पुणे विद्यापीठानं घेतलेला आहे. म्हणून आता तुम्ही वर्षातून 2दा परीक्षा, ज्या पद्धतीप्रमाणे UGC नेट परीक्षा वर्षातून 2दा होते, त्याच पद्धतीप्रमाणे पुणे विद्यापीठसुद्धा वर्षातून 2दा सेट परीक्षा घेण्याच्या तयारीत असल्याचे आपल्याला या वर्तमानपत्रातील बातम्यावरून दिसते. आणि जे विद्यार्थी PhD करू इच्छितात त्यांच्यासाठी पेटसुद्धा विद्यापीठाकडून घेण्यात येणार आहे, त्यामुळं पेटचीही तुम्ही तयारी करू शकता. अशा पद्धतीनं आपण या वर्तमानपत्राच्या बातमीनुसार या सेट परीक्षेच्या संदर्भानं आपल्याला एवढं लक्षात आले की जून जुलैमध्ये सेट परीक्षा होईल, त्याचबरोबर वर्षातून 2दा सेट परीक्षा होईल. एवढंच तुम्हाला या बातमीमधून सांगायचं होतं. जसं आपण वर उल्लेख केल्याप्रमाणे जो 2025चा पेपर आहे, सेट परीक्षेचा पेपर क्रमांक 1, तो आपल्या ॲपमध्ये ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये, ॲप कुठं तुम्हाला मिळेल, एक तर डायरेक्ट प्ले स्टोअरला जा आणि डायरेक्ट सर्च करा ओएसिस करिअर पॉईंट, तुम्हाला हे लोगो असणारा ॲप मिळून जाईल. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. ॲपची लिंक डाऊन केल्याच्यानंतर सेटनेटमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला 2025चा सेटचा फ्री पेपर दिलेला आहे, कुणीही तो सोडू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला 2011 ते 2025पर्यंत झालेले 14 वर्षाचे पेपरही अवेलेबल करून देण्यात आहे. तिथे तुम्हाला नॉमिनल फीसमध्ये ते पेपर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सर्वांनी जो आपले मित्र आहेत त्यांना व्हिडिओ पाठवा व आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं चॅनल आहे हे सबस्क्राईब करा. धन्यवाद.